नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत जे BRS सॉफ्टवेअर ERP मध्ये आहे आणि जे खास करून ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्युशन व्यवसायांचा नफा वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतं. हा प्रश्न कदाचित तुम्हाला थोडा विचित्र वाटेल, पण विचार करा. अनेकदा आपली इन्व्हेंटरी म्हणजे फक्त गोदामात ठेवलेला माल नसतो. खरं तर त्यात न विकल्या गेलेल्या वस्तूंमुळे आपलं भांडवल अडकलेलं असतं आणि काही वेळेला तर वेळेवर माल न मिळाल्यामुळे ग्राहकसुद्धा हातचे जातात. म्हणजे तिथेच कुठेतरी आपला नफा लपलेला असतो. ही आव्हानं तर आपल्या रोजच्या आयुष्यातलीच आहेत, बरोबर ना? म्हणजे बघा, विक्री न झालेल्या मालामध्ये आपले पैसे अडकून राहतात. कोणती उत्पादनं आपल्याला खरी कमाई करून देत आहेत हेच नेमकं कळत नाही. आणि गंमत म्हणजे ज्या वस्तूंना सगळ्यात जास्त मागणी आहे त्याच वेळेवर संपतात. या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या नफ्यावर होतो. भांडवल अडकतं, चांगल्या संधी हातातून जातात आणि आपला वेळ जातो तो वेगळाच. पण थांबा, काळजी करायचं काही कारण नाही. या सगळ्यावर एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. एक असा मार्ग जो आपल्याला इन्व्हेंटरीच्या फक्त आकड्यांच्या पलीकडे घेऊन जातो आणि तिच्यात दडलेली नफ्याची खरी गोष्ट दाखवतो. आणि त्या उपायाचं नाव आहे इन्व्हेंटरी प्रॉफिट ॲनालिसिस डॅशबोर्ड. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त एक साधा रिपोर्ट नाहीये, तर हे आपल्या व्यवसायासाठी निर्णय घेण्याचं एक महत्त्वाचं केंद्र आहे, एक फायनान्शियल कॉकपिटच म्हणा ना. आता इथे स्क्रीनवर तुम्हाला तोच डॅशबोर्ड दिसतोय. याचं वैशिष्ट्य काय? तर हे स्टॉक, खरेदीची किंमत, विक्री आणि नफा या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना एकाच ठिकाणी एकाच स्क्रीनवर आणतं. यामुळे आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळतं की पुढे नेमकं काय करायला हवं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? यासाठी आपल्याला कोणतीही वेगळी एक्स्ट्रा माहिती भरायची गरजच नाही. आपण जे रोज खरेदी विक्रीचे व्यवहार सॉफ्टवेअरमध्ये टाकतो त्यातूनच ही सगळी जादू आपोआप घडते. म्हणजे शून्य अतिरिक्त काम. चला तर मग आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की हा डॅशबोर्ड नक्की वाचायचा कसा आणि त्याचा आपल्या व्यवसायासाठी काय अर्थ काढायचा. इथे आपल्याला दोन गोष्टींमधला संबंध अगदी स्पष्ट दिसतो. एक म्हणजे आपल्याकडे एखाद्या वस्तूचा किती स्टॉक आहे आणि दुसरं म्हणजे त्या वस्तूवर आपल्याला किती टक्के नफा मिळतोय. जर या दोन्हींचा ताळमेळ आपण व्यवस्थित बसवला तर समजून जा आपलं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट एकदम यशस्वी झालं. आता या डॅशबोर्डमधला फ्युचर प्रॉफिट नावाचा कॉलम बघा. हा तर एका अर्थाने आपलं भविष्यच सांगतो. तो आपल्याला एक अंदाज देतो की जर गोदामातला सगळा माल सध्याच्या किमतीला विकला गेला तर आपल्या हातात अंदाजे किती नफा येईल. आणि यासाठी आपल्याला कोणतंही किचकट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आणि ही माहिती आपण आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो. समजा आपल्याला फक्त एका विशिष्ट कॅटेगरीच्या वस्तूंचा नफा बघायचा आहे किंवा फक्त आपल्या पुण्यातील गोदामाची स्थिती जाणून घ्यायची आहे, तर ते फक्त एका क्लिकवर शक्य आहे. यामुळे काय होतं की नफा नेमका कुठून येतोय आणि कुठे अडकतोय हे शोधणं अगदी सोपं होऊन जातं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. या सगळ्या माहितीचा वापर करून आपण आपल्या व्यवसायात फायदेशीर निर्णय कसे घ्यायचे ते पाहूया. हे दोन प्रसंग बघा जे आपल्या व्यवसायात रोजच घडत असतात. पहिलं, एखाद्या वस्तूचा मोठा स्टॉक गोदामात पडून आहे पण त्यावर नफा अगदीच किरकोळ मिळतोय. याचा सरळ अर्थ काय? आपलं भांडवल किथे अडकलंय. मग निर्णय सोपा आहे, एकतर त्या वस्तूची खरेदी थांबवा किंवा आहे तो स्टॉक कसा तरी विकून मोकळा करा. आता दुसरं उदाहरण, एखादी वस्तू आहे जिच्यावर आपल्याला भरघोस नफा मिळतोय पण तिचा स्टॉक अगदीच कमी आहे. अरे, इथे तर आपण नफा कमावण्याची संधी गमावत आहोत. मग काय करायचं? अर्थात ताबडतोब त्याची ऑर्डर द्यायची. तर बघा, हा फक्त एक डॅशबोर्ड, पण याचे फायदे किती मोठे आहेत. पहिला, अडकलेलं भांडवल मोकळं होतं. दुसरा, आपली विक्री वाढते. आणि तिसरा, जास्त नफा देणाऱ्या वस्तूंचा स्टॉक कधीच संपत नाही. विचार करा, हे एकच साधन किती शक्तिशाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे साधन काही रोजच्या रोज पाहण्यासाठी नाहीये. हे आहे मोठ्या स्ट्रॅटेजिक निर्णयांसाठी. याचा जर आपण योग्य वेळी वापर केला तर अवघड वाटणारे निर्णयसुद्धा सोपे होतात आणि आपला गोंधळ वाढत नाही. तर हे वापरायची योग्य पद्धत कोणती? सगळ्यात उत्तम म्हणजे दर 3 महिन्यांनी याचा आढावा घ्या. यामुळे खरेदी, किमती आणि कोणत्या वस्तूंवर जास्त लक्ष द्यायचं याबद्दल मोठे निर्णय घेता येतात. काही खास वस्तू असतील ज्या खूप वेगाने विकल्या जातात त्यांच्यासाठी तुम्ही महिन्यानं बघू शकता, पण रोज नाही. रोज बघायला गेला तर छोट्या छोट्या बदलांमध्येच अडकून पडाल आणि मोठ्या चित्राकडे लक्षच जाणार नाही. आणि हेच BRS सॉफ्टवेअरचं तत्वज्ञान आहे. तंत्रज्ञानाने आपलं काम सोपं करायला हवं, अवघड नाही.
म्हणूनच ते अशीच वैशिष्ट्य बनवतात जी खरोखर उपयोगी आणि वापरायला सोपी असतील. तर मी पुन्हा एकदा हेच सांगेन की याकडे फक्त एक रिपोर्ट म्हणून बघू नका. हे एक असं इंजिन आहे जे आपल्या व्यवसायाच्या गाडीला नफ्याच्या मार्गावर वेगाने धावण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद देतं. खरं तर हे वर्णन या डॅशबोर्डला अगदी अचूक लागू होतं. असं समजा की एक फायनान्शियल ॲडवायझर, एक इन्व्हेंटरी मॅनेजर आणि एक प्रॉफिट कन्सल्टंट हे तिघं मिळून एकाच स्क्रीनवरून फक्त आपल्यासाठी काम करत आहेत. जाता जाता फक्त एक प्रश्न, जरा विचार करा. काय होईल जर तुमची इन्व्हेंटरीच तुम्हाला सांगू लागली की जास्त नफा कसा कमवायचा? हा डॅशबोर्ड नेमकं हेच करतो. यावर नक्की विचार करून बघा.